तुम्ही नेमकी कशाची चौकशी करताय? त्या व्हिडिओग्राफरच्या घराच्या बाहेर तो भिकारी म्हातारा होता, त्याला शोधतोय आम्ही. एकदा नीट निरखून बघ आणि सांग. जरा आसपास बघ. साहेब साहेब हो तो होता बघा. आहे का? अहो साहेब हे अरे कपना साहेब चौकशी करतात कशाला मध्ये तोंड घालतो? अरे गपना बाबा, सगळं नाट टाकतील आपल्याला. गप. अरे चला टाका बस. अरे येणार का तुम्ही? अरे गप ना बाबा. सॉरी. आपण साहेब चालले काय मला कळेल का? कळेल, सगळं कळेल. नाव काय, पत्ता काय, ही दाढी खरी आहे ना? चाव तू काही येणे करी? अरे चाव नाही तर काय करू? मी मगापासून ते सांगतोय, ते आमचा आजोबा आहेत. आजोबाबा? हे कुठून आणलाय नवीन आजोबाबा? आणि आम्ही बरं बघितलं नाही हे आजोबाबा. जित्या इथं नसतात ते. माझ्या आईची तब्येत बरी नाही ना, तिला बघाय आल्यात. हो साहेब, यो तो म्हातारा नाही. काय चाललंय? काय नॉनसेन्स, चेष्टा चालली आहे? आधी सांगता येत नाही? मार खाल्ला असता या माणसाने आता. तुम्ही सगळे अशा आवेशातला कोणी माणूस तुम्हाला दिसला, ताबडतोब पोलिसांना कळवायचं. 9743 212 991. येस सर, मी माझ्या चाणक्य बुद्धीने आणि तल्लक नजरने शोधून काढतो त्यांना. काय गोपाळ नावाचं टेलर, मगाशी मी त्या वयस्काला न्यायला आलो होतो तेव्हा तुम्ही घाबरल्यासारखं वाटलं मला. हो, माझ्या ठिकाणी दुसरा कुठला सज्जन माणूस असता तो बी घाबरला असता. त्या पोरानं डायरेक्ट माझ्याकडे हात केला म्हणून मी घाबरलो. अहो, एखादा सज्जन माणूस पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी कधी सुद्धा चढत नाही आणि तो घाबरत असतो. तुम्ही आणि सज्जन विनोद विनोद म्हणून घ्या, पण काय जे आहे ते आहे. जाऊ का? आत्ता सोडतोय, आत्ता सोडतोय, पण हे गाव सोडून कुठे जायचं नाही. जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा यावं लागेल पोलीस स्टेशनला. हो साहेब, जा. येतो. कशाला सोडलं याला? हा तो नाहीच आहे. खरा गुन्हेगार दुसराच आहे कोणीतरी. हौसात्या, सांग कोणती गोटी उडू? ही वाली. अरे अरे थांब थांब, टुक टुक, तिकडे एक गोटी पडली. जा घे घे. गोटी कुठे? अरे नाहीये, नाही ते दगड. हौसात्या, तू गोटी ढापली ना? नाही. दाखव तुझी गोटी, दाखव तुझी.
ए तुला आली पटकी, तुला उठला पिलिक लवकर. तुझ्या आई बापाची घे की तिकडे खोटी शपथ. माझी कशाला खोटी शपथ घेतेस ग? अगं आजी खोटी शपथ नाही घेतली, खरी घेतली. हा, तुला बी लागली का त्या लालीची सवय, ह्या बोटावरचा थोका त्या बोटावर करायची? आजी, मी कधी या बोटावरची थुकी त्या बोटावर केली हो? कधी खोटं बोलले मी? उलट तुम्हीच दुसऱ्याच्या खोलीच्या बाहेर उभं राहून चोरून ऐकायचं सोडून द्या. ह्या वयात शोभतं का तुम्हाला ही? ए लय तुझी जीभ चुरू चुरू बोलायला लागली ग. मी कुठं पण जाईन, कुठं पण फिरीन. ह्यो वाडा माझा आहे आणि माझ्या मालकीचं आहे सगळं. हा, मला शहाणपणा शिकवायचा नाही. तुला जर पटत नसेल ना तर त्या भामट्याला घेऊन सगळा बोरा बिस्तारा घेऊन जायत ना निघून. चल जायत ना. का? आम्ही का कुठं जाऊ? आम्ही हा वाडा सोडून कुठंच जाणार नाही. आणि आधीच सांगून ठेवते, माझ्यामध्ये नाक खुपसणं सोडून द्या. आणि काय हो ना, तू इतक्या वर्षांनी घरी आलाय, त्याचा आनंद मानायचा सोडून त्याचा हात धुवून मागच लागलाय. काय केलंय त्यांनी असं तुमचं? ऐकून घेतात म्हणून सारखं बोलतच राहायचं. तर आली मोठे ऐकून घेणारी. अजून तुझी अंडी पिल्ली बाहेर कुठं काढल्यात मी. आता ते जर ठरवलं ना तर तुला पालटा भोई थोडी होईल, कळलं का? हे बघ, माझ्या नादाला लागू नको. नाक नाही ना तिला भाग पाडते भेटेला. हे हौसा आत्या, आपली भांडणं मिटवायची सोडून सतत भांडतात. चल बाबा आपण जाऊ. हा, नाहीतर आजीची शिवाय ऐकून माझ्या कानातून रागातील. चल चल चल. आजी, तुम्ही काय पण बोला, मला कशाचा फरक पडत नाही आणि मी कुणाला घाबरत पण नाही, सांगून ठेवते. त्या नवऱ्याच्या पाठी लागायचं मुसाळ घेऊन माझ्या जर पाठी लागलीच ना तर तुझ्या पलकीच्या धुरच काढीन बघ. हे बघ, मला साधी सुधी समजू नको. भल्या भल्यांची लाकडं मी पोचवल्यात मसनात. ते तुझी काय गत. चल जा, काम कर जास. जा. आले मोठी शानी. तो जामकर तर भिकाऱ्याशा म्हणजे माझ्या पाठीमागे लागलाय. त्या जामकरला मी भिकारी आहे हे समजण्याच्या आधीच मला आओ, तुम्ही कामात नसाल तर आत्ताच्या आता घरी चला. हे कामात आहे मी. काय झालंय? तुमच्या आजीचं तोंड आधी गप्प करा. नाही ते शिव्या द्यायला लागल्यात त्या. आधी तुम्हाला शिव्या देतच होत्या, तुमच्यावर आरोप करतच होत्या. आता माझ्यावर पण आरोप करायला लागल्यात त्या. आपल्या खोलीच्या बाहेर चोरून बोलणं ऐकत होत्या माझं. शोभतंय त्यांना ते काही नाही. तुम्ही चला आणि त्यांना खडसावून सांगा, यापुढं असलं काय करायचं नाही. लालीजी, मी तुमच्या पाया पडतो. आजीला समजून सांगणं माझ्या हातचा घास नाही. अहो माझ्याच काय, आप्पाचे बी हातचा घास नाही. बरं, त्या आजीला समजून सांगणं म्हणजे कुऱ्हाडीवर पाय मारून घेण्यासारखं, दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं. आजी कोणाचं ऐकते का? अहो म्हातारा माणूस सोडून द्या. लहान मुलं आणि म्हातारा माणूस आपणच समजून घ्यायचं असतं. तुम्ही नका त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ, सोडून द्या. आणि मला काय त्यांना समजून सांगता नाही येणार. नाही होणार. नाही बोलणार तुम्ही तिच्याशी? नाही. मग आता मी बोलणार आणि माझ्या भाषेत उत्तर देणार. मग तुम्ही मध्ये पडायचं नाही. बघाच आता.